त्याच्या स्फोटक गर्जनेला पणात पराभूत झालेल्या सर्वच राजांनी प्रतिसाद दिला. सर्वांनीच आपापली शस्त्रं सावरली. मी ही गदा उचलली. स्वयंवराच्या मंडपाला क्षणात सत्यासत्याच्या समरंगणाचं स्वरूप प्राप्त झालं. सर्वजण त्या ब्राह्मण कुमारावर धावले. तो हातातील शिवधनुष्यावर असंख्य बाण चढवून ते हवे तसे सोडू लागला. सर्वजण त्याच्या दिशेने पुढं सरकू लागले. इतक्यात एकाएकी प्रचंड झंझावातासारखा ध्वनी झाला. दुसरा एक भगवी छाटी घातलेला जणू पर्वतच असा ब्राह्मण कुमार दात ओठ खात सर्वांवर धावून आला. त्याला पाहताच माझं हृदय बंद पडतं की काय असंच मला वाटू लागलं. मी ज्याच्याशी 6 घटका गदा खेळलो होतो तो भीमच वस्त्र बदलून दाढी वाढवून तिथं आला होता. कसा आला होता तो? तो जिवंत कसा? पुरोचनाच्या लाक्षागृहानं मग जाळलं की काय? तागाचं आणि बलज्वाचं गवत की युवराज दुर्योधनाच्या आशा आकांक्षा? नेहमीच्या सवयीप्रमाणे मी माझा हात डाव्या दंडातील चांदीच्या पेटीवरून फिरवण्यासाठी उचलला आणि कुठून तरी सू करीत आलेला एक बस्तिक बाण नेमका त्याच वेळी माझ्या दंडात घुसला. त्याच्या पात्यानं त्या पेटीचे बंद तुटले गेले. ती पेटी उडून कुठंतरी खाली पडली. कुणाकुणाच्या पायदळी सापडली कोण जाणे. दंडातील बाण काढावा म्हणून त्याचं शेपूट मी हातानं खेचलं. माझ्या ध्यानात राहिलं नाही की तो बस्तिक बाण होता. त्याचं पातं माझ्या दंड्यात तसंच राहिलं. मोडकं शेपूट हातात आलं. अपमानाच्या तीव्र तडाख्यानं आपण भ्रमिष्ट झालो आहोत म्हणून आपणाला हे विचित्र दृश्य स्वतःच्या कल्पनेतूनच दिसत असावं असं वाटून मी स्वतःला एक चिमटा काढून त्या दुसऱ्या ब्राह्मण कुमाराकडे पाहिलं. होय, तो भीमच होता. त्याचे डोळे आग पाखडत होते. एखाद्या कृषीजनानं शेतातील धान्याची कणसं मळणीच्या हंगामात झोडपावीत तसा तो मिळेल त्याला हातातील गदेच्या भक्कम प्रहारानं झोडपत होता. त्याच्या पुढं एकटा शल्य कसाबसा टिकाव धरून होता. मद्य पाजलेल्या हत्तीसारखा तो आपल्या गदेच्या मंडलकक्षेत येणाऱ्या प्रत्येक वीराला जबरदस्त धडका देत होता. त्याच्या प्रहारांनी घायाळ झालेले वीर छताकडं तोंड वर करून विव्हळत कोसळत होते. प्रभंजनासारखा वाटणारा तो दांडगट अंगात चेव चढवण्यासाठी मध्येच मत्त वृषभासारखा डरकाळ्या फोडीत होता. त्याच्या डरकाळ्यांनी छतावरच्या मत्स्ययंत्रातील स्तब्ध झालेली लाकडी मासाही थरकत होता. निर्विवादपणं तो भीमच होता. पण तो कुठून आला होता, कसा आला होता? आकाशातून की पाताळातून? साक्षात यमालाही त्यानं आपल्या अवजड गदेनं ठोकरलं होतं की काय? त्याच्या थैथै नाचण्यानं स्वयंवराचा मंडप लढलढ हालत होता. तो तसाच घटका दोन घटका ओरडत नाचत राहता तर निश्चितच मंडप चोहोबाजूंनी आत कोसळणार होता. मला केवळ वेड लागलंय तेवढंच शिल्लक होतं. भीम जिवंत कसा? भीतीनं थरकलेलं माझं मन आकृषत होतं. रथाच्या चाकाखाली सापडलेला पाय बधीर होता तसं ते बधीर झालं होतं. तो तर सर्वांना ठेवण्यासाठी अधीरच झाला होता. तो भीम होता की त्याचं पिसाळलेलं पिशाच्च होतं. सत्य काय आणि स्वप्न काय ते समजत नव्हतं. वारणावताच्या राख्यातून त्यानं परत हा सुंदर आकार कसा घेतला? त्या राखेतील ओंजळभर राख घेऊन त्याचं पिशाच्च ती माझ्या आणि इतरांच्या तोंडाला फासायला तर आलं नव्हतं. भेदी होऊन पुरोचन फितला होता की माझं दैवतच फिरलं होतं. कसाबसा स्वतःला सावरीत मी त्या धुमश्चक्रीतून बाहेर लागलो. भीम माझ्याकडे डोळे वटारून आरोळ्या मारीत होता. पण त्याच्या भोवती शल्य, सुदामन, शिशुपाल, जरासंध, सुषेण यांचं कडं होतं. मत्स्यभेद करणारा अर्जुन पाण्याच्या तलावाकाठी द्रौपदीजवळ कुणालाही फिरकू देत नव्हता. पावसाळी मेघातून पाण्याच्या सरी कोसळाव्यात तसे त्याच्या शिवधनुष्यातून तो सतत बाण सोडत होता. त्याच्या असंख्य बाणांनी वरचं छत केव्हाच छिद्रमय झालं होतं.
कुणीतरी सेवकांनी क्षणाक्षणाने वाढणाऱ्या अंधारातील गोंधळ आवरावा म्हणून प्रचंड ज्वाला फेकणारे फलिते आणले होते. त्या प्रकाशाचा उपयोग करून घेऊन सर्वजण उलट भीमा अर्जुनावर अधिक तुटून पडत होते. गोंधळ वाढतच होता. माझं मस्तक तर सुन्नच झालं. मी त्या कलकलाटातून कसं तरी बाहेर पडलो. सर्व राजे उठून युद्धात गुंतल्यामुळं मंडपातील आसनात ठेवलेला भाग आता ओस पडला होता. दुरून राजपुत्र दृष्टद्युम्नाच्या आणि त्याच्या पित्याच्या सर्वांना शांत होण्यासाठी विनविणारा उच्च सूर ऐकू येत होता. आसनांच्या दीर्घ बैठकीत दूरवर एका आसनावर आपलं विशाल मस्तक दोन्ही तळहातात गच्च पकडून खाली मान घालून बसलेला कर्ण मला दिसला. द्रौपदीच्या बागवानांनी घायाळ झालेला तो वीर अस्वस्थ होऊन विचारमग्न झाला होता. धापा टाकीत मी त्याच्या जवळ गेलो. त्याच्या विशाल पाठीवर हात टाकून त्याला गदागदा हलवीत मी ओरडलो, कर्णा, अर्जुन जिवंत आहे. त्यानंच पणात द्रौपदी जिंकली आहे. मंडपात तो कुणालाही जवळ येऊ देत नाही. घनघोर संग्राम माजला आहे. सत्य काय ते समजत नाही. अंगावर साधी शुष्क काटकी पडली तरी एखादा चपळ सिंह जसा गर्जना करीत उसळतो तसा तो ताडकन वर उठला. अर्जुन, अर्जुन, अर्जुन. आज त्याला सरळ सरळ दाखवून देईल की मनात आणलं तर एक सूतपुत्रही त्याच्या समक्ष एका राजकन्येला नेऊ शकतो. विजेच्या लोळासारखा तो वळला. त्याची चर्या आरक्त झाली. कुंडल रसरसू लागली. मला दूर लोटून तो मंडपामधल्या तलावाच्या दिशेने घुसला. जवळ उभा असलेल्या भोजराजाच्या हातातून त्यानं त्याचं धनुष्य हिसकावून घेतलं. अर्जुनाजवळ जाताच तो सर्वांना उद्देशून ओरडला, दूर व्हा. त्याच्या शब्दात इतकी धार होती की क्षणभर वीज कडाडल्याचा भास झाला. सर्वांनी हात आवरले. अर्जुना, खरा क्षत्रिय असशील तर हातातील शिवधनुष्यानं या सुतपुत्र कर्णाचा शिरच्छेद करून या पांचालांच्या सौंदर्योन्मत्त राजकन्येला घेऊन जाशील. नाहीतर तिला आज आणि या क्षणी मी दाखवून देईल की तिनं क्षत्रिय म्हणून निवडलेला अर्जुन या कर्णाच्या बाणाचं एक दुबळं भक्ष्य आहे. तो ताडकन बोलून गेला. अर्जुनानंही शिवधनुष्य उंचावून सावरलं. त्या दोघांचं जुंपणाऱ्या भयानं द्रौपदी अर्जुनाला बिलगली. तिला दूर लोटून त्यानंही बाण चढविला. पण वेध घेण्यापूर्वीच कर्णानं तो क्षणात भेदून टाकला. दोघंही एकमेकावर बाणांचा वर्षाव करू लागले. पली त्याचा धुसर प्रकाशात ते एकमेकावर अचूक बाण फेकण्याचा प्रयत्न करीत होते. पण ते वरच्यावरच भेदले जात होते. दोघांच्या एकमेकावर सतत एक घटका बाणवर्षाव चालत होता. पण निर्णय काही लागत नव्हता. भीम आणि शल्य एकमेकांशी लढतच होते. त्या स्वयंवराच्या मंडपाचं उद्ध्वस्त समरांगणात रूपांतर झालं होतं. मध्यभागातील पाण्याचा तलाव बाणांनी खचाखच भरून गेला. पाणी काठ फोडून मंडपभर सैरभैर धावू लागलं. छताची अवस्था विर्धान झाली. द्रौपदीचा अर्जुनाच्या गळ्यात घातलेली वरमाला कर्णाच्या बाणांनी तुटून पायदळी पडली होती. युद्धाचा निकाल लागत नव्हता. दोघेही इरेल पेटले होते. बाणांच्या टक्करणाऱ्या ठिणग्या डोळे दिपू लागल्या. शेवटी कुणाला काही समजायच्या आत युद्ध थांबलं. सर्वांनी दोघांकडं आश्चर्यानं पाहिलं. मध्ये पडलेल्या बाणांच्या ढिगाऱ्यावर हात उंचावून दोघांमध्ये श्रीकृष्ण उभा होता. इतकं मोठं दोघांचं घनघोर युद्ध झालं होतं तरी तो आपला शांत आणि धीम्या स्वरात हसत हसतच म्हणाला, कर्ण अर्जुन थांबा. तुमच्या युद्धासाठी लागणारे बाण तयार करण्याइतपत अवसर तरी या पांचालांना द्या. अरे आता शस्त्रागारातले बाण संपले आहेत आणि युद्धशास्त्राच्या संकेताप्रमाणे एकदा वापरलेले बाण कोणताही योद्धा परत वापरू शकत नाही. तो परत एकदा हसला आणि पितांबरावरील निळ उत्तरीय सावरीत एकदम पांचालांच्या राजवास्तूत निघून गेला. कर्ण अर्जुनांनी चमकून आपापल्या भात्यात हात घातला. त्यांच्या हाताला एकही बाण लागला नाही. निरुपायानं अर्जुनानं हातातील शिवधनुष्य खाली फेकलं. त्या धनुष्याखाली द्रौपदीची वरमाला सापडली. त्याच्यातील धवल कमलपुष्प कुस्करून आणि रापून गेली होती.
कर्णही मागं परतला. मी त्याच्या घामानं चिमलेल्या खांद्यावर हात ठेवला. माझा तळहात त्याच्या शरीर स्पर्शानं नुसता पुळून निघत होता. पण मला त्याची पर्वा नव्हती. अर्जुनाला तोंड देणारा एकतरी वीर आपल्याजवळ आहे ही जाणीवच मला आनंद देत होती, धैर्य देत होती. मी त्याला म्हणालो, कर्णा, आता एक क्षणभरही आपण ह्या नगरात थांबायचं नाही. जो तुझा अपमान तो दुर्योधनाचा अपमान. अंगराज, या घनघोर युद्धात एक घटना अत्यंत अप्रिय घडली आहे. तुझ्या सहाय्याला धावलेला तुझा पुत्र अश्वत्थामा काहीतरी सांगता सांगता अडखळला. त्याची मान खाली होती, पापण्या पाणावल्या होत्या. कुठं आहे सुदामन? अश्वत्थामानं, तू गप्प का? त्यानं मानेला झटके देत अश्वत्थाम्याचे खांदे गदागदा हलवीत त्याला विचारलं. त्याच्या कुरळ सोनेरी केसात दाटलेले घामाचे थेंब उडून अश्वत्थाम्यानं मस्तकावर बांधलेल्या वस्त्रावर पडले. कर्णाचे नेत्र अंगारासारखे प्रदीप्त झाले होते. भिरभिरत ते मंडपात आपल्या पुत्राला शोधित होते. तो तुझा पुत्र चिरविश्रांती घेतो आहे अंगराज. बाणाच्या ढिगारात पडलेल्या सुदामनच्या कलेवराकडं अंगुली उचलीत अश्वत्थामा गदगदल्या स्वरात म्हणाला, सुदामन. मान उंचावून हाकेला ओ न देणाऱ्या आपल्या पुत्राला मोठ्यानं हाकारत सर्वांना तिथंच टाकून तो आपल्या पुत्राच्या कलेवराकडं धावला. त्याच्या पायाजवळच द्रौपदीच्या हातातील वरमाला पडली होती. त्यानं ती क्रोधानं पायानं ठोकरून दिली. दुसऱ्या क्षणी गुडघे टेकून आपल्या प्रिय पुत्राचा निष्पाप हात आपल्या हाती घेऊन क्षणापूर्वी सिंहासारखा गर्जत युद्ध करणारा राधेय पुत्र शोकानं स्फुंदू लागला. खांद्यावर हात ठेवून त्याला अश्वत्थाम्यानं कसंबसं मंडपाबाहेर नेलं. सर्वस्वी भिन्न अशा 3 भावनांचे तडाखे त्याच्या मनावर एकाच वेळी आदळले होते. अवमान, वीरश्री आणि पुत्रवियोग. मी संकेत करताच आमच्या सेवकांनी सुदामनचा मृतदेह उचलला. पहिला कर्णपुत्र हस्तिनापुरात जन्मला होता आणि पांचालांच्या राज्यात त्यानं आपल्या पित्याच्या सहाय्यासाठी धावताना अखेरचा निश्वास सोडला होता. नगर सोडताना गंगाकिनारी त्याचा पार्थिव देहाला अग्निसंस्कार करताना जी नीरव शांतता सर्वत्र पसरली होती ती तर मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. गंगेच्या खळखळणाऱ्या लाटा मात्र पुन्हा पुन्हा कर्णाला सांगत होत्या, कर्णा, तुझा पुत्र गेला. तुझं दुःख कोणत्या प्रकारचं आहे हे त्या अर्जुनालाही पुत्रवधना दाखवून दे. आत्यंतिक धैर्यानं अंगराजानं हातातील पेटत्या पलित्यानं चितेला भडाग्नी दिला. आकाशाला भेटणाऱ्या त्या चितेच्या ज्वाळानं विद्रूप आणि भयान प्रतिबिंब गंगेच्या हिंदकळणाऱ्या लहरीवर लांबट आकारात पडलं होतं. सुदामनला अग्नीच्या स्वाधीन करून खिन्न मनानं आम्ही कांपिल्य नगर सोडलं. त्या काळ्या रात्रीचं आम्ही हस्तिनापुराला परतलो. पण माझं मन कशातही रमत नव्हतं. दुधाचा चषक उचलला, एखादं सुगंध पुष्प हातात घेतलं किंवा कुरूंच्या विख्यात राजदंडाकडं पाहिलं तरी प्रत्येक वस्तूत मला एकटा भीमच दिसत होता. दात ओठ खात तो अंगावर धावून येतो आहे असं वाटत होतं. प्रत्येक क्षण त्याच्या स्मृतीचे पलिते घेऊन मला क्रूर चटके देत होता. मी युवराज होतो. माझ्या केवळ एकाच शब्दासाठी सहस्र योद्धे हातात खडग घेऊन त्या भीमावर तुटून पडले असते. दुःशासन, पितामह, गुरुद्रोण, कृप, अश्वत्थामा, वृषवर्मा आणि कुरूंचं अफाट सैन्य म्हणजे माझ्या सुरक्षिततेचं भक्कम वृजन होतं. तरीही माझं मन भयाकुल झालं होतं. कितीही झालं तरी मानव कधीही अन्य कुणाच्या स्कंधावर विसंबून सुरक्षित असूच शकत नाही. कुणालाही स्वतःचं मन प्रथम निर्भय करावं लागतं. मी माझ्या मनाचे भीमाच्या दर्शनानं विस्कटलेले सर्व धागे एकत्र करू पाहत होतो. पण ते फारच गुंतागुंतीचे झाले होते. मी स्वतःला वारंवार सांगत होतो, दुर्योधना, तू वीर आहेस. भीमाला एवढा का घाबरतोस? तू गदावीर आहेस.
तसाच प्रसंग आल्यास सर्वांना दूर सारून हाती गदा पेरून त्या भीमावर तुटून पड. असं मनस्वास्थ्य घालू नकोस. मी स्वतःची अशी कितीही समजूत घातली तरी ग्रीष्मात डोळ्यापुढं एकासारख्या घोंघावणाऱ्या चिलटासारखी त्या भीमाची मूर्ती माझ्या डोळ्यापुढं उभी राहू लागली. मन कुणाच्या तरी धीराच्या शब्दासाठी कान टवकारू लागलं. मी नकळतच माझ्या सेवकाला, प्रभंजनाला कर्णाकडं पिटाळू लागलो. सेवक जाताच तो तत्परतेनं येई आणि मग माझ्या 2-3 घटका कशा जात ते समजत नसे. त्याच्या केवळ सहवासात जीवन सहस्रपटींनी सामर्थ्यशाली झालं आहे असंच मला वाटे. पण मी त्याच्यासमोर कधीच स्तुती केली नाही. मला माहीत होतं की पुरोचनाप्रमाणेच त्याचाही जन्म केवळ माझ्यासाठीच होता आणि राजानं कधीच कुणाची स्तुती करू नये हा पाठ मला कणकांनी शिकवला होता. कधी कधी कर्णाच्या समवेत अश्वत्थामाही येऊ लागला. तो काही वेळा इतका आश्चर्यकारक बोले की ते ऐकताना मन गुंग होऊन जाई. पण त्याचं बोलणं मला तो निघून गेल्यानंतर लागलीच केवळ एका कल्पनांच्या रम्य खेळ वाटे. द्रौपदीच्या स्वयंवरानंतर तो असाच एकदा कर्णाबरोबर माझ्याकडं आला. कर्ण आला होता तो 15 दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगरोत्सवात रथांच्या स्पर्धा ठेवाव्यात हे सांगण्यासाठी. त्याला घोडे, रथ, अस्त्र, सूर्याधना, धनुर्वेद आणि मल्लयुद्ध याशिवाय जगात अन्य काही आहे याचं स्मरणच नसे. मी त्याच्या स्पर्धेच्या कल्पनेला तात्काळ संमती दिली. सहज विनोदानं मी त्याला म्हणालो, कर्ण, जग हीच एक स्पर्धा आहे. मग ती आपण जिंकलीच पाहिजे. तितक्यातच सहजपणे कर्ण म्हणाला, ते तेवढं सोपं नाही. अश्वत्थामा सहस्फूर्तपणे मध्येच बोलला. का? मी विचारलं. ही स्पर्धा ज्या पटांगणावर चालते त्याची लांबी रुंदी कुणालाच सापडलेली नाही. अश्वत्थामा नेहमीच काहीतरी गूढ बोलतो हे सर्वांना आता माहीत होतं. म्हणून मी विचारलं, असं कोणतं दिव्य पटांगण आहे ह्या जगात? आहे, मनाचं पटांगण. ह्या पटांगणावर आकांक्षाचे सजविलेले रथ घेऊन सहस्र वर्ष मानव या स्पर्धेत भाग घेत आला आहे. पण काळाच्या निपक्ष पंचानं त्याला या स्पर्धेत कधीही विजयी म्हणून घोषित केलेलं नाही. अश्वत्थामाचा ध्वनी पाव्यापेक्षा मधुर होता. म्हणून त्याने या स्पर्धेत भाग घ्यायचं सोडून द्यावं की काय? मला त्याची कल्पना न पटल्यामुळे मी विचारलं, मुळीच नाही. तसं ते त्याला करताही येणार नाही. कारण कर्माच्या अटळ नियमांनी प्रत्येक मानवी जीवन बद्ध आहे. मनाच्या अतिपुरातन गाभाऱ्यातून येणारा इष्ट आणि अनिष्ट संदेश पाळणारा तो केवळ एक आज्ञाधारक सेवक आहे. मन, अश्वत्थामा, तू बघतोस? तू म्हणतोस ते हा मनाचे धागे आहेत तरी किती? मला ज्याच्या गूढ बोलण्याचा अर्थ पुरेसा कळत नव्हता. तुझ्या सुवर्णमंडित मुकुटाखालच्या मस्तकावर किती केस आहेत हे तुला अचूकपणे सांगता येईल का? मनाचे धागेही तितकेच अगणित आणि गुंतागुंतीचे आहेत. काही जण म्हणतात जीवन हे अशा अद्भुतरम्य धाग्यांचं वस्त्र आहे, पण तेही सर्वार्थानं योग्य नाही. ते कसं काय? मध्येच कर्णानं त्याला विचारलं. जीवन हे मनाच्या असंख्य धाग्यांनी विणलेलं केवळ एक वस्त्रच नाही, तर अशा वस्त्राची एक अनाकलनीय गाठ आहे आणि ती ज्याची त्यानं स्वतःच्या हातांनी अंतरात्म्याचे डोळे उघडे ठेवून स्वतः सोडवायचे असते. मग जगात सत्य काय? केवळ तू म्हणतोस ती ही जीवनाची गाठच की काय? मी त्याला उगाच डिवचलं. नाही, सत्य ते की जे शाश्वत आणि नित्य असतं. त्या दृष्टीने विचार केला तर मला सत्य केवळ एकच वाटतं. सूर्याची ही असंख्य किरणं किती अनादी कालापासून ती पृथ्वीला जीवनदान देत आली आहेत. त्याच्या दिव्य स्वरूपात कधी बदल झाला आहे का? त्यांनी कधी आपल्या सर्वांना स्पर्श करायचा दिव्य गुणधर्म सोडला आहे का?
इतकं निर्दोष सत्य राजा तू मला दुसरं कोणतंही दाखवतोस का? जरा थांबून तो पुढं म्हणाला, जीवन ही सूर्यापासून स्फुरलेली एक दिव्य प्रकाश लाट आहे आणि हे ज्याला निस्संदेह पटलं आहे त्याचं जीवन प्रकाशाशिवाय अन्य काय असणार. म्हणूनच हा कर्ण मला आपल्या सहवासात नेहमी असावा असं प्रकर्षानं वाटतं. कारण तो सूर्याची अखंड आराधना करीत आला आहे. त्याच्या प्रसन्न मृदेकडं पहा, ते तुला सूर्यबिंबासारखं नाही का वाटत? अश्वत्थामा, तू म्हणतोस ते सर्व मला पटतं, पण नेमकं बरोबर हेच तुझ्या पित्याला गुरु द्रोणांना का नाही पटत? मी कर्णाकडं पाहत अश्वत्थामाला एक खोचक प्रश्न टाकला. मी परत तुला आठवण करून देतो आहे युवराजा, जीवन ही मनाच्या असंख्य धाग्यांच्या वस्त्राची एक गाठ आहे, ती ज्याची त्यानंच सोडवायची असते. माझी मी, तुझी तू, कर्णाची कर्णानं, माझ्या पित्याची माझ्या पित्यानं. इथं अन्याचं सहाय्य उपयोगी नाही. त्यानं मला पुन्हा निरुत्तर करून टाकलं. कितीही झालं तरी तो एक बुद्धिमान आचार्यांचा पुत्र होता. अश्वत्थामाच्या तत्त्वज्ञानाची मी जीवनाशी सांगड घालण्याचा प्रयत्न करीत होतो, पण ती कधीच बसत नव्हती. तो म्हणत होता, जीवन ही मनाच्या असंख्य धाग्यांच्या वस्त्राची अशी एक गाठ आहे की ज्याची त्यानंच सोडवायची असते. माझं मन यातली एकही कल्पना मान्य करायला तयार नव्हतं. प्रथम म्हणजे मन हे वस्त्रासारखं असतं हेच मला पटत नव्हतं. मला ते शस्त्रासारखं वाटत होतं, गदेसारखं. आपल्या मंडलाच्या कक्षेत गदा कुणाला तरी येऊ देते का? मानवी मनही तसंच असतं. प्रत्येकाचं जीवनक्षेत्र निराळं असतं. त्या क्षेत्रात प्रत्येकजण केंद्रस्थानी असतो आणि विचारांची गदा घेऊन प्रत्येकजणच ती आपल्या जीवनाभोवती घरघर फिरवीत असतो. मंडलात येणाऱ्या कुणाच्या मस्तकात ती आदळते, कुणाचं वक्ष फोडते आणि कधीकधी कुणाला चिरविश्रांतीही देते. पण या परिणामांचा विचार करीत कधीच बसायचं नसतं. तसा विचार केला तर कुठलंच कार्य तडीला जाणार नाही. अश्वत्थामाच्या कल्पना मी झटकून टाकायचा प्रयत्न करी, पण तरीही त्याची आठवण सतत येई व मी हैराण होई. शेवटी मी त्यागानं निर्णय घेई. अश्वत्थामा, तू म्हणतोस तसं जीवन ही एक असंख्य धाग्यांच्या वस्त्रांची गाठ असेलच, तर मलाही ते मान्य आहे. पण ती गाठ मी उलगडणार नाही. ती मी अधिकच आवळणार आहे आणि तिच्यामध्ये त्या दांडगट भीमाचं जीवाणू पकडून त्याचा जीव जाईपर्यंत ती घट्ट करणार आहे. भीमाला जीवनाच्या गाठीत पकडायची कल्पना मला जेव्हा सुचली तेव्हा मी निर्धास्त झालो. भीम एका सापळ्यातून सुटला आहे, हरकत नाही. मी त्याच्यासाठी भक्कम असा दुसरा सापळा तयार करण्याचं ठरविलं. त्याच्यासाठी मी शेवटपर्यंत हवे तितके सापळे तयार करणार होतो. आता केवळ त्याच्या करपलेल्या करंगळीसाठी मी एखादी चांदीची पेटी करणार नव्हतो, तर त्याचं मस्तकच मी कुरूंच्या सिंहासनाखाली खोल पुरणार होतो. कारण पांचालीच्या स्वयंवरात त्या निळ्या अर्जुनानं पांचाली जिंकली होती आणि शेवटी झालेल्या युद्धात त्या उद्दाम भीमानं माझ्या पाठीत गदेचा भक्कम प्रहार हाणला होता. आणखी एका गोष्टीबाबत माझं भाग्य बळावर होतं. कारण द्रौपदीला कर्णाचा अपमान सर्व वीरांच्या समोर आणण्याची दुर्बुद्धी झाली होती. कर्णासारख्या शक्तिशाली वीराचा पुरुषार्थ मी त्याला त्याच्या त्या अपमानाची वारंवार आठवण करून देऊन जागृत करणार होतो. म्हणजे संधी मिळताच कर्ण द्रौपदीचाही सूड घेईल. तुर्तास तो जरी माझ्या उजव्या हाताला उभा होता, तरी माझी खात्री होती की एक दिवस तो पूर्णपणे माझ्या मुठीत येणार आहे. कर्ण सूर्यभक्त कर्ण, कवचकुंडल असलेला कर्ण, विशाल शरीराचा कर्ण दुर्योधनाच्या मुठीत येईल. त्याचं जीवन मग मी ठरवीन तसं आणि तसंच होत राहील. हस्तिनापूरचा स्वामी आणि त्याच्या मुठीत कर्ण ही या दुर्योधनाची सुख स्वप्न सत्य झालेली जगाला पाहावी लागणार. या सर्व उलथापालथीत एक अतिशय अप्रिय घटना मात्र विसरली जात नव्हती. स्वयंवरानंतरच्या युद्धात अर्जुनानं कर्णाच्या पुत्राला
सुदामनला आपल्या अमोघ बाणांनी छिन्न विछिन्न करून टाकलं होतं. काही बाण तर त्याच्या कोवळ्या आणि नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या नितळ मुखमंडलातही रुतले होते. त्या वीरपुत्रानं या जगातलं काय अनुभवलं होतं? त्याच्या मृत्यूचं समर्थन करून अर्जुनाला कोण वीर म्हणणार होतं? कर्णानं त्यामुळं जर अर्जुनाच्या वधाची प्रतिज्ञा केली तर तो त्यामुळं आततायी कसा ठरणार होता? नीतीचे नियम आदर्श वचनावरून केवळ ठरत नसतात, ते जीवनातल्या जागत्या अनुभवावरूनही ठरत असतात.